आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले। लँड कन्व्हर्जन प्रकरणात देसाई यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। औरंगाबादमध्ये 60 जमिनी लँड कन्व्हर्जनच्या करता प्रत्येकी 2 कोटी रुपये प्रमाणे पैसे ठरले होते, असे इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून उद्योग आणले नाहीत, मात्र पैसे कमवून गेले असा आरोप करायलाही जलील विसरले नाहीत। दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेतही गंभीर आरोप केलाय। बेटिंग प्रकरणावरून नितेश राणे यांनी ठाकरेंच्या पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर प्रहार केलाय। वरुण सरदेसाई यांच्यासारखी अनेक राजकीय लोक यात आहेत, त्यामुळे कारवाई होणार का असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला। सुभाष देसाईंवर भूखंड घोटाळ्याचे आरोप। औद्योगिक भूखंड निवासी करण्यात गोलमाल। औरंगाबादमध्ये 120 कोटींचा भूखंड घोटाळा। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना माजी उद्योगमंत्री आणि ठाकरेंच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेत। उद्योगमंत्री असताना औद्योगिक वापराचे भूखंड निवासी करण्यात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। उद्योग खात्याकडून 10 वर्षात 32,000 हेक्टर औद्योगिक वापराच्या जमिनीचं निवासी वापरासाठी रूपांतर करण्यात आलं। एकट्या औरंगाबादमध्ये औद्योगिक प्लॉट निवासी भूखंडात रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप झालाय। एका प्लॉटची किंमत सुमारे 2 कोटी असून 120 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा जलील यांनी केलाय। गेल्या 3 वर्षात 120 कोटी रुपये जमवल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे। आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे, मागच्या त्यांचं जे काळ होतं आणि विशेषकर जाता जाता त्यांच्या 2 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचा आपण एक आकडा काढला तर रफली ते 1000 कोटी रुपयेचा ते भ्रष्टाचार होऊ शकतं, जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जन मध्ये। दरम्यान इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप सुभाष देसाई यांनी फेटाळून लावलेत। जलील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलंय। बंद पडलेल्या कारखान्यांची हजारो एकर जमीन आहे। सरकारकडून कवडीमोल भावानं खरेदी केलेल्या जमिनीला आता सोन्याचे भाव आलेत। सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना जर हे भूखंड रूपांतरित झाले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होतीये। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। त्यामुळे पाहूयात आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय काय होतं ते। तिकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत गंभीर आरोप केलाय। एका बेटिंग प्रकरणावरून नितेश राणे यांनी ठाकरेंच्या पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर प्रहार केला। वरुण सरदेसाई यांच्यासारखी अनेक राजकीय लोक यात आहेत, त्यामुळे कारवाई होणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। बेटिंग जे करणारे जे लोक आहेत त्यांना पॉलिटिकल वर्दस्त असणारे काही नावं बाहेर आलेले अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये वरुण सरदेसाई नावाच्या एक व्यक्तीचं नाव बाहेर आलेलं अध्यक्ष महोदय, जो ह्या लोकांकडे बेटिंगचे पैसे मागण्यामध्ये सर्वात अग्रेसर होता आणि त्याला मदत हे सचिन वाजे नावाचे अधिकारी करायचे, जे तुम्हाला माहिती आहे ते आज अरेस्ट तुरुंगात आहे। अध्यक्ष महोदय, असे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर जे ह्या लोकांना ताकद देतात किंवा त्यांना एकंदरीत अवतीभोवती त्यांचे राहून त्यांच्याकडून वसुली करण्यामध्ये मदत करतात, मग अध्यक्ष महोदय असे वरुण सरदेसाई सारख्या व्यक्तींची चौकशी कुठल्याही हेडच्या म्हणजे कुठल्याही खात्याअंतर्गत आपण करू शकतो का? सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं त्याची माहिती आता माझ्याकडे नाहीये, त्यामुळे माहिती नसताना अशा प्रकारची अनाउन्समेंट करणं हे योग्य असणार नाही। पण सन्माननीय सदस्यांनी जी काही बाब मांडलेली आहे त्या संदर्भातली माहिती जर मला दिली आणि ती योग्य असेल तर त्या संदर्भात आपल्याला पुढे जाता येईल। आज तरी मी एवढंच सांगेन की
माहिती घेतल्यानंतरच या संदर्भातली कुठली घोषणा करता येईल. तिकडे सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांच्या आरोपांनीच उत्तर देण्याची रणनीती आखली आहे. मुंबईतल्या मुंबई मनपाच्या अखत्यारीतल्या काही हॉस्पिटलमधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सत्ताधारी भाजपनं उपस्थित केला आहे. भगवती हॉस्पिटलमधील 200 कोटींच्या इलेक्ट्रिक कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात तातडीनं कारवाईचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले. मुंबई मनपात ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता होती आणि या सत्ताकाळात ज्या अनियमितता झाल्या त्या अनियमिततांवर आता सत्ताधारी बोट ठेवतात. अधिवेशन संपेपर्यंत मुंबई मनपातली अनेक प्रकरणं विधिमंडळात आता मांडली जाण्याची शक्यता आहे. आपण एक नजर टाकूयात. मुंबई मनपाच्या भगवती हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचा विषय होता. यासाठी 483 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं होतं. प्रत्यक्षात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कामांसाठी 200 कोटी रुपयांचं स्वतंत्र टेंडर काढलं गेलं. या कामासाठी वेंडर सुद्धा ठरवण्यात आला होता, पण वेंडर आयत्या वेळेला बदलण्यात आला आणि वेंडर बदलण्यामागेच गोलमाल असल्याचा आरोप करण्यात येतोय. हिरालाल भगवती हॉस्पिटलमध्ये 483 कोटीचं टेंडर माननीय मुख्यमंत्री महोदय तेव्हाच्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलं. 483 कोटीपैकी 200 कोटीचं काम हे ENM मध्ये होतं, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकलमध्ये होतं. आणि टेंडरमध्ये दिलेल्या कंडिशनप्रमाणे ब्रँड आणि वेंडर हे स्पेसिफिक दिले होते. परंतु आता काम होत असताना त्याच्यामधले ब्रँड आणि वेंडर बदली केले गेलेले आहेत आणि जवळजवळ 200 कोटी रुपयाचं जे सामान HVAC सिस्टीम असेल, MGPS सिस्टीम असेल, मॉड्युलर OT असेल, PTS वर्क सिस्टीम असेल, असे अनेक गोष्टी या वेंडर बदलल्यामुळे आता त्या 60-70 कोटी रुपयात त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहेत. त्यामुळे 140 कोटी रुपयाचं जवळजवळ नुकसान हे महानगरपालिकेचं होणार आहे. या लोकांवरती तात्काळ कारवाई होणार का, हे काम थांबवलं जाणार का, या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, चौकशी लावावी. आज जो काही आपण या ठिकाणी भगवती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे. सभापती महोदया, मी तात्काळ मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना सूचना देईन, निर्देश देईन की अगदी टाइम बाउंड पद्धतीमध्ये 2 महिन्यामध्ये, बरोबर ना, ते तात्काळ त्याची शेवटी रुग्णांची गैरसोय होऊ नये ही आपली जबाबदारी आहे आणि ज्याला जे काही निधी लागेल तिथे कुठेही निधी कमी पडणार नाही, तशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील. TET परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. प्रमाणपत्र नसतानाही शासकीय वेतन कसं मिळतंय असा प्रश्न पवार यांनी सत्तार यांच्या मुलीचं नाव न घेता उपस्थित केला. यावर TET घोटाळा हा महाविकास आघाडीच्याच काळातला असून अपात्र कंपनीला कुणी कंत्राट दिलं असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय काही सरकारमधले मंत्री हे संबंधित आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये मागे बातम्या पण आलेल्या आहेत. त्यांचे घरातले स्वतःचे मुली हे तिथं शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि म्हणून आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला होता. अध्यक्ष महोदय, आमचं एवढं TETच्या बद्दल आम्ही तुम्हाला निर्णय त्याच्यावरती देतोय. आम्ही तुम्हाला विचारलेलं होतं अध्यक्ष महोदय. आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला कुणाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं नाही, पण जर कुणी चुकत असेल, जर त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर होत असेल, जर सत्तेचा गैरवापर करून कुणाला तरी स्वतःच्या घरातल्यांना लाभ दिला जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही. खरं तर पहिल्यांदा कोणाच्या काळात घोटाळा झाला हो TETचा? काय करत होतं तेव्हा सरकार? अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा हा जेव्हा यांचं राज्य होतं त्यावेळेस हा TETचा घोटाळा झाला. या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यापासनं तर सगळे लोक त्या TETच्या घोटाळ्यामध्ये लिप्त होते. आणि अध्यक्ष महोदय,
यांच्या काळात झालेल्या टीईटीच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयात गेले, मंत्रालयातले अधिकारी त्याच्यामध्ये अटक झाले आणि सन्माननीय मंत्र्यांवर आमच्या अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही. या उलट टीईटीने किंवा कमिशनरनी खुलासा करून त्यांचा त्याच वेळी अपात्र ठरवलेला आहे अशा प्रकारचा खुलासा देखील त्यांनी केलेला आहे. कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप लावायचे, निघून जायचं आणि मग ते या ठिकाणी आपल्या मीडियात चालवत राहायचे. त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ, आम्ही सोडणार नाही, त्याला तसंच उत्तर आम्ही देऊ. हा पहिला विरोधी पक्ष असेल की जो स्वतःच्या सत्ता काळातल्याच गोष्टी घोटाळे म्हणून बाहेर काढतोय. वरून आदेश आहे, मला माहिती आहे, कारण त्यांनी बॉम्ब म्हटलं आणि लवंगी फटाके सापडून नाही राहिले, त्याच्यामुळे तो वरून आदेश असेल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. आधी आमदार, खासदार, नंतर पक्ष, चिन्ह, नाव आणि आता थेट कार्यालय. ठाकरे आणि शिंदे गटामध्ये या सगळ्या मुद्द्यावरून आता जोरदार सामना सुरू झालाय. नागपूर विधानभवनाच्या परिसरातलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय, शिंदे पक्षानं त्यावर ताबा मिळवला. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं मूळ कार्यालय हे शिंदे पक्षाला देण्यात आलंय. यानंतर शिंदे समर्थकांनी या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटोही हटवले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दुसरं कार्यालय देण्यात आलं. यानंतर शिंदे समर्थकांनी आता आपला मोर्चा वळवलाय मुंबई मनपाकडे. मुंबई मनपातील शिवसेनेच्या कार्यालयावर सुद्धा दावा करण्यात आलाय. आता शिवसेनेचं मुंबईतलं मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन शिंदेंच्या पक्षाचं पुढचं टार्गेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 15-20 मिनिटांनंतर काही शिवसेनेचे पदाधिकारी त्या पक्ष कार्यालयात येऊन आरडाओरडा करायला लागले, दमदाटी करायला लागले, तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता निघून जा अशा पद्धतीचे वक्तव्य करायला लागले, घोषणा देऊ लागले. तेव्हा आम्ही जे त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या पक्ष कार्यालयातून निघून जा. यावर आमचं एकच म्हणणं आहे की शिवसेना पक्ष म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना असं आम्ही समजतो आणि लवकरच मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचा झेंडा, भगवा झेंडा नक्कीच फडकणार आहे. मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय हे शिवसेना मुंबई महानगरपालिका पक्षाचं कार्यालय आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन कार्यालय जे रिन्यूड झालं त्या ठिकाणी त्या शिवसेना पक्षाचे जे आमचे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी बसतात आणि कामकाज बघतात. आणि जर अशा पद्धतीचं कार्यालय शिंदे गटाला आवश्यक असेल तर त्यांनी ठीक आहे, आयुक्तांना भेटले असतील, परंतु असं शिरून त्या ठिकाणी बसून असा ताबा घेता येत नाही. कारण जरी महानगरपालिकेचा कार्यकाल संपला असेल तरी शिवसेनेचे सर्व नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. आता बातमी सीमा प्रश्नाच्या संदर्भातली. सीमा प्रश्नी वारंवार कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे यात अग्रस्थानी असतात. आता याच कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी आणखीन भर पाडली आहे. कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी अजब मागणी केली. यानंतर विधानसभेत मोठं रणकंदन माजलं. म्हणे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. कर्नाटकी उच्च शिक्षण मंत्र्यानं डिवचलं. नारायणांच्या विधानाचा अधिवेशनात निषेध. शिंदे फडणवीसांनीही वाचाळवीरांना सुनावलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद तापलेला असतानाच कर्नाटकच्या एका मंत्र्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झालाय. कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्री CN अश्वत्थ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे. तर एका आमदारानं चक्क मुंबई हा कर्नाटकचाच भाग असल्याची थाप मारली आहे. कर्नाटकी मंत्री आणि आमदारांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या अधिवेशनातही उमटले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करावी आणि असे प्रकार पुन्हा खपून घेतले जाणार नाही याबाबत त्यांना ताकीद करावी. मी सुद्धा अध्यक्ष महोदय या वक्तव्याबद्दल कर्नाटकचे कायदा मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अध्यक्ष महोदय, ये मुंबई महाराष्ट्र की है, किसी की हिम्मत नहीं है करने की, कोई कर नहीं पाएगा क्योंकि हम सब लोग मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए खड़े रहेंगे. सबसे अहम चीज यही है
कि देश में शांतता का पालन हो, देश में कायदा सुव्यवस्था का पालन हो, देश में एकता कैसे बढ़े, इसी पे हमें फोकस करना चाहिए। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याच मुद्द्यावरून कर्नाटक सरकारचा निषेध करत आधी सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मुंबईमध्ये मराठी माणसांबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात अशा सगळ्याच प्रांताचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि आम्ही त्यांना सन्मानानं वागवतो. तसं सीमा भागात होतंय का? नाही. आधी सीमाभाग केंद्रशासित होईल. दुसरीकडे सरकारनं सुद्धा कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या विधानाचा धिक्कार करत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगतानाच कर्नाटकची तक्रार केंद्र सरकारकडे करणार असल्याचं आश्वासन दिलं. मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही, त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्र माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवू. मी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने एकदम कडक तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो आणि केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये पहिल्यांदाच हस्तक्षेप केला. इतक्या वर्षामध्ये त्यांना देखील आपल्या भावना आम्ही कळवणार आहोत. एकंदरीतच महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमा प्रश्नाचा ठराव एकमतानं मंजूर झाल्यानंतर कर्नाटकचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर कर्नाटकचा आगाऊपणा कमी होण्याऐवजी वाढल्याचंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर तुरुंगाच्या बाहेर आले. 100 कोटींच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचं स्वागत केलं. अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर. जवळपास 14 महिन्यांनंतर देशमुखांची तुरुंगातून सुटका. देशमुख तुरुंगाबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या अर्थर रोड तुरुंगाबाहेर केला एकच जल्लोष. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे या नेत्यांनी आवर्जून लावली हजेरी. माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचे इथे मनपूर्वक इथे आभार मानतो. लोकशाही असो किंवा भारतीय कुठली काही घटना असो, संविधान असो, एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आपण न्याय मागत असतो. कोर्ट न्याय देतं असा सगळ्यांना खात्री आहे. त्या पद्धतीनं आज न्याय मिळालेला आहे आणि अनिल देशमुख साहेब आमच्यामध्ये परतलेले आहेत. आम्हाला आनंद झाला. 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीनं अनिल देशमुखांना अटक केली होती. जवळपास 14 महिन्यांनंतर 12 डिसेंबर 2022ला उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. सोबतच सीबीआयला याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी अवधी मिळावा म्हणून जामीन आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र उच्च न्यायालयानं स्थगिती वाढवून देण्यास नकार दिल्यामुळे अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. 109 वेळा त्यांच्या कुटुंबावर रेड केलेली आहे या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने, या ईडी सरकारने. त्याच्यामुळे 109 वेळा करावी लागली. ह्याचा अर्थ 108 वेळा 9 वेळा त्यांना काहीही सापडलेलं नाही, ज्याची नोंद त्या ऑर्डरमध्ये आहे. आणि जे काय आरोप माननीय देशमुख साहेबांवर झाले त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 8 पाणीपत्र लिहून हा गौप्यस्फोट केला होता. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलून दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते.
प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला। दरम्यान ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा नोंदवून अनिल देशमुखांना अटक केली होती। या आरोपांचं अनिल देशमुखांनी खंडन केलं। स्फोटक प्रकरण आणि हिरण हत्या प्रकरणाचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी हे आरोप केल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला होता। अनिल देशमुखांच्या अटकेमुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर शरद पवार यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। आज समाधानाची गोष्ट ही आहे की शेवटी न्यायपालिकेने न्याय दिला, पण ही स्थिती ज्यांनी निर्माण केली त्या सगळ्यांच्या संबंधीचा विचार देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी करावे। विशेषतः हे जे काही निर्णय ज्यांनी घेतले त्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेच्या संबंधी अधिक माहिती एकत्रित करून मी आणि संसदेचे आमचे काही सिनियर सहकारी गृहमंत्री आणि शक्य झाल्यास प्रधानमंत्री यांच्याशी बोलणार आहे। आमच्या काही सहकार्यांना यातनं सहकार्य सहन करायला लागल्या, इतरांना ती स्थिती येऊ नये त्यासाठी आमचा हा प्रयत्न। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे जेलमधून बाहेर येताच त्यांनी सचिन वाझे यांच्यावर टीका केली। सचिन वाझेनं केलेले आरोप खोटे होते, याउलट सचिन वाझेवरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत। मला केवळ खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आलं होतं असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। अनिल देशमुख सर काय सांगाल? 14 महिन्यानंतर आज सुटका झालेली आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे, तुमची काय प्रतिक्रिया पाहिली? असं मी मगाही सांगितलं की मला खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे हायकोर्टामध्ये याची जी सुनावणी झाली त्यामध्ये हायकोर्टाने सुद्धा निरीक्षण केलं की अनिल देशमुखांवर जे आरोप लावण्यात आलेले आहे सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाकडनं, ज्याच्यावर 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे, 3दा त्याला सरकारने सस्पेंड केलं होतं, एक तर 16 वर्षासाठी त्याला सस्पेंड केलं होतं। त्याचबरोबर मुकेश अंबानीच्या घरासमोर जे जिलेटिन ठेवण्यात आलं होतं, बॉम्ब ठेवण्यात आला होता, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा त्यांनी दाखल केला आहे। अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी, सचिन वाझेसारख्या माणसांनी अनिल देशमुखावर जे आरोप केले आहे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे त्याच्या आरोपावर, अशा पद्धतीचं निरीक्षण हायकोर्टाने केलं आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने 14 महिन्याचा कालावधी लावला सगळ्या या गोष्टींना सर काय सांगा? आपण पाहिलं की IQ जे काही आरोप होते त्या IQ आरोपांवर मला अटक केली गेली, मात्र कोर्टानं मला दिलासा दिलेला आहे। त्यांनी जे काही आर्ग्युमेंट केले त्यांच्या वकिलाने ते ग्राह्य धरले नाही आहेत, मात्र आमच्या वकिलाने जे काही आर्ग्युमेंट केले ते ग्राह्य धरले गेलेले आहेत आणि माझी आज सुटका झालेली आहे। मी न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करतो, अशा प्रकारे प्रतिक्रिया आपल्याला अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनदाटसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पाहूयात आणखीन काय काय होतं ते। 100 कोटी वसुली प्रकरणी अखेर अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका झाली। त्यांना भेटण्यासाठी विशेष विमानानं अजित पवार नागपूरहून मुंबईला आले। विशेष म्हणजे या खासगी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना सरकारी विमान उपलब्ध करून दिलं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अजित पवारांसाठी शिंदे सरकारचं विमान, विरोधी पक्ष नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची मेहर नजर, खासगी दौऱ्यासाठी राज्य सरकारचं विमान। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप करत सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। तसंच विधानसभेत मंगळवारी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर तुफान हल्ला चढवला। एकीकडे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुमशान सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून दिलं। 11 वाजता मी निघणार होतो, तर त्यांनी सांगितलं की असं करूया, 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा
आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची जामिनावर सुटका झाली. मात्र त्यांना मुंबई बाहेर जाण्यास कोर्टानं मनाई केली. त्यामुळेच अजित पवारांनी त्यांना भेटण्यासाठी मुंबई दौऱ्याचं नियोजन केलं होतं. अजित पवार विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. मात्र त्यांचा हा खासगी दौरा होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना या खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. एक मोठी बातमी हाती येते, एक ब्रेकिंग न्यूज. ती म्हणजे चंद्रबाबू नायडू यांनी एका भल्या मोठ्या रॅलीचं आयोजन केलं होतं, पण या रॅलीमध्ये हाणामारी झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आंध्र प्रदेशातून हाती येते. या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत नवं काहीतरी या विषयावर व्याख्यान दिलं. राज ठाकरे यांनी यावेळेला राजकारण, नगर नियोजन, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणाची घसरलेली पातळी आणि राजकारणापासून दूर राहू इच्छिणारा समाज या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं. वेगवेगळ्या गोष्टींना काय आणि कसे फाटे फुटतात, प्रवक्ते पण कसे बोलतात, ऐकूच नये पाहूच नये असं वाटत राहतं. हिंद प्रांतावर मराठेशाहीनं राज्य केलं होतं, तो हा महाराष्ट्र. पण सध्याचं चित्र पाहिलं की आपण कुठे फरफटत चाललोत असं वाटतं. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनमोकळेपणानं आपली मतं मांडली. राज्यपाल कोश्यारी नाही का म्हणाले की म्हणे महाराष्ट्रामधले गुजराती आणि मारवाडी जर समजा परत निघून गेले तर महाराष्ट्र काय करेल. मुळात पहिल्यांदा ते गुजराती मारवाडी त्यांच्या इथे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले ना. या महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा सगळी जी जडणघडण झालेली आहे याच्यामुळे लोक महाराष्ट्रामध्ये आले, उद्योगपती झाले, व्यावसायिक झाले, मोठे झाले. ज्यांनी स्वतः काहीतरी केलेलं आहे, जे स्वतः काहीतरी करू इच्छितात, त्यांनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. या क्षेत्रामध्ये यायला कसलंही बंधन नाहीये. आणि वारसा बिरसा लागतोय, झूट आहे सगळं. कळलं का? हे वारसे बिरसे असं काही नसतं. तुम्ही एखादी गोष्ट, तुम्ही एखादा तुमचा मुलगा मुलगी कोणालाही तुम्ही आणू शकता, लादू नाही शकत. काही जण प्रयत्न करतात, पण नंतर कळतं कालांतराने आपल्याला काय ते. मी मुळात सांगतो हे राजकारण वाईट नाही. जे तुमच्या आयुष्याशी निगडित आहे, तुमच्या भवितव्याशी निगडित आहे, तुमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांशी निगडित आहे, ते राजकारण वाईट नाहीये. राजकारण नासवलं जातंय, राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात पडतंय. ते गुजराती आणि मारवाडी तिकडे काही होत नव्हतं म्हणून महाराष्ट्रात आले ना, असा प्रश्न सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई निवडणुकांच्या वेळेला हा प्रश्न परत येईलच. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. सत्ता आल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार करू अशी धमकी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली. काल नागपूरमध्ये रवी भवन परिसरात उद्धव ठाकरे यांचा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद होता. त्याच कार्यक्रमातून परत येताना नितीन देशमुख यांचं रवी भवनच्या मुख्य दारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत काहीसं भांडण झालं. वादविवाद विकोपाला गेल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत नितीन देशमुख यांचे वाद झाले त्यांनी रात्री उशिरा सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या ठिकाणचं CCTV फुटेज तपासलं आणि त्यानंतर नितीन देशमुख आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. यावरून आमदार देशमुख यांनी आता पोलिसांनाच इशारा दिलाय. सत्ता येते, सत्ता जाते. 2.5 वर्षापूर्वी 7 महिन्यापूर्वी आमची सत्ता होती. आता या गद्दारी पक्षासंघ हिंदुत्वाच्या नावावर ज्यांनी गद्दारी केली ते इथं बसलेले आहेत. उद्या कालांतरानं पुन्हा
आमची सत्ता येईल. परंतु हे जे असे अधिकारी आहेत जे चुकीचा गैरवापर करून वापर करतात, असे अधिकारी आमच्या स्मरणात राहतील आणि आठवणीत राहील. सत्ता आमची बी येईल त्या दिवशी आम्ही त्यांचा चांगल्या पद्धतीनं मान सन्मान करू, आदरी करू, अशा पद्धतीनं आम्ही गैरकृत्य निश्चितपणे करणार. या सगळ्या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काय म्हटलंय पाहूयात. ते पासेस बनवत असताना त्यांना काय रागाला, म्हणजे जी काही वस्तुस्थिती आणि व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो, त्यांना काय रागाला आहे माहिती नाही. ते म्हणाले नाही नाही आता पासेस वगैरे काही बनवणार नाही, आम्हाला जायचं आहे आणि हे आम्हाला कोण रोखू शकतं आणि आम्ही यांची हमी घेतली आहे, हे काही करणार नाही, असं कसं. आणि त्यानंतर दुर्दैवाने त्यांनी ते जे पोलीसवाले होते त्यांना शिवीगाळ देखील केली, त्यांना धक्काबुक्की देखील केली. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य असल्यामुळे याची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडनं पुन्हा फेर चौकशी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयांच्याकडून देण्यात आली. हिराबेन यांना UN मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेतली, तर त्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन पंतप्रधान मोदी यांच्या आईची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. न्यूज 18 नेटवर्कनं गुगल इंडिया सोबत सेफर विथ गुगल ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीला बळी न पडता सुरक्षेच्या संदर्भात जागरूकता निर्माण केली जाणार आहे. पाहुयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. हामिद एक टॅक्सी ड्रायव्हर आहेत. आपल्या मुलासाठी ऑनलाईन खेळणी खरेदी करताना घोटाळेबाजाने त्यांचे 50,000 लुटले. दिवाळीमुळे आमच्याकडे वेळ नसतो की आम्ही आमच्या मुलांसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकतो, म्हणून आम्ही ऑनलाईन शोधू लागलो. तर त्यात आम्हाला काही गोष्टी आवडल्या. मग आम्ही विचार केला की उद्या सकाळी हे खरेदी करूया. दुसऱ्या दिवशी त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि कॉल करणाऱ्याने असे सांगितले की त्यांनी सुचवलेल्या काही वेबसाईटवरून त्यांनी खेळणी खरेदी करावी आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक खरेदीवर खूप सूट मिळेल आणि दिवाळीची भेट सुद्धा मिळेल. मग मी विचारलं आम्हाला यासाठी काय करावं लागेल, तर त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या बँकच्या डिटेल्स द्या. मग आम्ही आमच्या बँकेच्या डिटेल्स त्याच्यात टाकल्या. हामिद जो आपल्या मुलांसाठी खेळणी खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता, त्याने खेळणी घेण्यासाठी त्याच्या बँकेच्या डिटेल्स त्याच्या ATM पिन सोबत शेअर केल्या आणि घोटाळा झाला. 2-3 मिनिटांनंतर आम्हाला आमच्या बँकेतून एक मेसेज आला की आमच्या बँकेतून 50,000 रुपये गेले आहेत. अहो भाऊ, आमच्याकडे फक्त 50,000 रुपये होते, म्हणून आम्ही अजून घाबरलो. त्यानंतर आम्ही सायबर क्राईम मध्ये फोन केला, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, तुमचं सगळं काम होईल. सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घ्या. अनोळखी लिंक आणि अधिकृत QR कोड टाळून ऑनलाईन खरेदी करा. तेव्हा ऑनलाईन व्यवहार करताना कोणासोबतही OTP किंवा ATM पिन अजिबात शेअर करू नका. ही माहिती मित्रमंडळी किंवा कुटुंबियांसोबत शेअर करून जनजागृती करा, जेणेकरून इंटरनेटचा वापर अधिक सुरक्षितपणे आपल्याला सगळ्यांनाच करता येईल. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.